माझं नाव राजूबाई विठ्ठलराव वायाळ. माझा रोल नंबर पेपर 1ला 185, पेपर सेकंड 11 आहे. माझ्या संशोधनाचे शीर्षक हायस्कूल शिक्षकांमधील भावनिक बुद्धिमत्ता, जीवनातील समाधान आणि व्यक्तिमत्व कठोरता याचा अभ्यास. परिचय. विद्यार्थ्याच्या भावनिक बुद्धिमत्तेला आकार देण्यात हायस्कूल शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. जीवनातील आव्हानांना नेव्हिगेट करण्यासाठी समस्या सोडवण्याची कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. लवचिकता आणि व्यक्तिमत्व कणखरपणा जोपासणे हा हायस्कूल शिक्षणातील एक सराव आहे. भावनिक बुद्धिमत्तेचे महत्त्व. भावनिक बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांना त्यांच्या भावना प्रभावीपणे समजावून घेण्यास आणि व्यवस्थापित करण्यास मदत करते. हे समवयस्क आणि शिक्षकाशी चांगले संवाद आणि संबंध सक्षम करणे. हायस्कूल शिक्षक सहानुभूती आणि समर्थनाद्वारे भावनिक बुद्धिमत्ता वाढवू शकतात. समस्या निराकरण कौशल्ये. विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनातील परिस्थिती हाताळण्यासाठी समस्या सोडवण्याची कौशल्ये महत्त्वाची आहेत. गंभीर विचारांना प्रोत्साहन दिल्याने विद्यार्थ्यांची उपाय शोधण्याची क्षमता वाढते. हायस्कूलचे शिक्षक विद्यार्थ्यांना समस्या सोडवण्याचा सराव करण्याची संधी निर्माण करून देतात. लवचिकतेचे पालन पोषण. लवचिकता विद्यार्थ्यांना अडथळे आणि आव्हानांमधून परत येण्यास मदत करते. सामना करण्याची यंत्रणा आणि तणाव व्यवस्थापन तंत्र शिकवणे महत्त्वाचे आहे. हायस्कूलचे शिक्षक लवचिकता वाढवण्यासाठी आश्वासक वातावरण देऊ शकतात. व्यक्तिमत्व कणखरपणा विकसित करणे. व्यक्तिमत्व कणखरपणामध्ये वाढीची मानसिकता आणि चिकाटी विकसित करणे समाविष्ट आहे. विद्यार्थ्यांना आव्हाने स्वीकारण्यासाठी आणि अपयशातून शिकण्यासाठी प्रोत्साहित करणे. हायस्कूलचे शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या कम्फर्ट झोनच्या पलीकडे जाण्यासाठी प्रेरित करू शकतात. भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी धोरणे. आत्मजागरूकता आणि सामाजिक कौशल्यांना प्रोत्साहन देणारे क्रियाकलाप समाविष्ट करा. विद्यार्थ्यांना त्यांच्या भावना आणि विचार व्यक्त करण्यासाठी सुरक्षित जागा द्या. संघर्ष निराकरण आणि भावनिक नियमन तंत्र यावर मार्गदर्शन करा. समस्येचे निराकरण करण्यासाठी व्यावहारिक दृष्टिकोन. समस्या निराकरणासाठी अभ्यासक्रमात वास्तविक जीवन परिस्थिती समकालीत करा. गुंतागुंतीच्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी सहयोग आणि टीमवर्कला प्रोत्साहन द्या. विद्यार्थ्यांना समस्या सोडवण्यासाठी व्यवस्थापित करण्यासाठी पायऱ्यांमध्ये कसे मोडायचे ते शिकवा. लवचिकता निर्माण करण्याचे तंत्र. प्रयत्न आणि चिकाटीची प्रशंसा करून वाढीची मानसिकता वाढवा. विद्यार्थ्यांना आव्हानांना वाढीच्या संधी म्हणून पाहण्यास प्रोत्साहित करा. मानसिक आरोग्य, समर्थन आणि तणाव व्यवस्थापनासाठी संसाधने प्रदान करा. व्यक्तिमत्व कणखरपणा जोपासणे. उच्च अपेक्षा सेट करा आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या मर्यादा ढकलण्यासाठी प्रोत्साहित करा. अडथळ्यांचा सामना करताना लवचिकता आणि चिकाटी साजरी करा. विद्यार्थ्यांना सकारात्मक प्रतिमा आणि त्यांच्या क्षमतेवर विश्वास विकसित करण्यास मदत करा. भावनिक बुद्धिमत्ता विकासावर केस स्टडीज. भावनिक बुद्धिमत्तेत वाढ दर्शविलेल्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा शेअर करा. शैक्षणिक कामगिरीची आणि कल्याणावर भावनिक बुद्धिमत्तेचा प्रभाव हायलाइट करा. हायस्कूलच्या शिक्षकांनी वापरलेल्या प्रभावित धोरणांची उदाहरणे द्या. समस्या सोडवण्याच्या कौशल्यावर केस स्टडी. समस्या सोडवण्याच्या कौशल्यांनी विद्यार्थ्यांना आव्हानावर मात करण्यासाठी कशी मदत केली आहे ते दाखवा. विविध संदर्भांमध्ये समस्या सोडवण्याच्या व्यावहारिक अनुप्रयोगाच्या प्रदर्शन करा. हायस्कूलच्या शिक्षकांनी समस्या सोडवण्याच्या क्षमता कशा विकसित केल्या आहेत ते स्पष्ट करा. लवचिकता बिल्डिंगवरील केस स्टडीज.
ज्या विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत लवचिकता दाखवली त्यांच्या कथा सादर करा. लवचिकतेचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि शैक्षणिक यशावर कसा सकारात्मक परिणाम होतो यावर चर्चा करा. विद्यार्थ्यांमध्ये लवचिकता वाढवण्यात हायस्कूल शिक्षकांच्या भूमिकेचे विश्लेषण करा. व्यक्तिमत्व कणखरता विकासावर केस स्टडी. व्यक्तिमत्वाच्या कणखरपणे विद्यार्थ्यांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी कसे सक्षम केले आहे हे एक्सप्लोर करा. व्यक्तिमत्व कणखरपणा आणि शैक्षणिक कामगिरी यांच्यातील परस्पर संबंध तपासा. व्यक्तिमत्व कणखरपणा जोपासण्यासाठी हायस्कूलच्या शिक्षकांनी वापरलेल्या धोरणावर विचार करा. भावनिक बुद्धिमत्ता, समस्या सोडवणे, लवचिकता आणि व्यक्तिमत्व कणखरपणाचा प्रभाव. हायस्कूलमध्ये ही कौशल्ये विकसित करण्याच्या दीर्घकालीन फायद्याची चर्चा करा. ही कौशल्ये महाविद्यालयात आणि त्यापुढील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात कशा प्रकारे योगदान देतात याचे विश्लेषण करा. विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानासाठी तयार करण्यासाठी हायस्कूल शिक्षकांच्या भूमिकेवर जोर द्या. निष्कर्ष. भावनिक बुद्धिमत्ता, समस्या सोडवण्याची कौशल्ये, लवचिकता आणि व्यक्तिमत्व कणखरपणा वाढवण्यात हायस्कूल शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. ही कौशल्ये विकसित करण्याचा सराव विद्यार्थ्यांना जीवनातील गुंतागुंतीकडे नेव्हिगेट करण्यासाठी आवश्यक साधनांसह सुसज्ज करतो. विद्यार्थ्याच्या भावनिक आणि बौद्धिक वाढीसाठी केलेली गुंतवणूक यशस्वी आणि परिपूर्ण भविष्याचा पाया घालते.